नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. छत्रपती संभाजीराजे यांनी मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतली. ही भेट घेणं याबाबत तसं पाहायला गेलं तर फारसं काही आश्चर्य वाटण्याचं कारण नाही, पण ज्या पद्धतीने त्याच्यानंतर वक्तव्य झाली त्यामुळे मात्र अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. छत्रपती संभाजीराजे यांनी छगन भुजबळ यांची भेट घेऊन छगन भुजबळ हेच खरे छत्रपती शाहूंच्या विचारांचे वारसदार आहेत इतकं मोठं वक्तव्य केलं. छत्रपतींच्याकडून करण्यात आलेल्या या वक्तव्याच्या विविध प्रकारच्या प्रतिक्रिया उमटलेल्या आहेत. मुळात भुजबळांना भेटायला जाण्याची गरज काय होती इथपासून ते भुजबळांनी भेटायला बोलावलं का स्वतःहून भुजबळांपर्यंत भेटण्याच्यासाठीचे प्रयत्न केले गेले असा सवाल सुद्धा समाज माध्यमात विचारला जातो आहे. छत्रपती संभाजीराजे यांच्याविषयी समाजात विविध प्रकारच्या प्रतिक्रिया उमटणं आणि त्या दुर्लक्षित करता येणं हे शक्य नाही. कारण एकतर ते स्वतः छत्रपती आहेत, शाहूंच्या वंशातले आहेत आणि सध्या महत्त्वाच्या म्हणजे मराठा आरक्षणाच्या लढाईच्या एकूणच वाटचालीतले महत्त्वाचे व्यक्तिमत्व आहेत. या संपूर्ण पार्श्वभूमीवर अचानक छगन भुजबळ यांच्यासारख्या व्यक्तीला शाहूंचं वैचारिक वारसापद देणं हे छत्रपतींनी का केलं असावं? छत्रपती संभाजीराजे या निमित्तानं समरसतेच्या त्यांच्या प्रयत्नाला एक पाऊल पुढे नेऊ पाहतायत का? काल परवापर्यंत प्रकाश आंबेडकर यांच्या मांडीला मांडी लावून आंदोलनाचा आपला जातीय लढा पुढे नेण्यासाठी प्रयत्न करणारे छत्रपती आता भुजबळांनाही सोबत घेऊ पाहतायत का? मराठा आरक्षणाला ओबीसी समाजाकडून विरोध होतोय का आणि तो मोडून काढण्यासाठी भुजबळांशी सुसंवाद छत्रपतींना गरजेचा वाटतो का? या सगळ्या प्रश्नांच्या बाबतीत मराठा समाजात नक्की काय प्रतिक्रिया आहे? मराठा समाज हा छत्रपती संभाजीराजे आणि छगन भुजबळ यांच्या भेटीकडे कोणत्या दृष्टीने पाहतो? आणि भले छत्रपती छगन भुजबळ यांना छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांचे वारस ठरवत असतील, समाजाला हे मान्य आहे का? या आणि अशा विविध प्रश्नांवर आजची लक्षवेधीची चर्चा. या चर्चेमध्ये आपल्या सोबत सहभागी होणाऱ्या विविध मान्यवरांचा आपल्याला पटकन परिचय करून देतो. आपल्या सोबत करण गायकर आहेत, संभाजीराजेंचे समर्थक आहेत. आपल्या सोबत छगन भुजबळांचे समर्थक आणि समता परिषदेचे प्रतिनिधी या नात्यानं ज्ञानेश्वर दराडेजी आहेत. आपल्या सोबत आबासाहेब पाटील मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक म्हणून जोडले गेलेले आहेत आणि त्याचबरोबर दिलीप पाटील आपल्या सोबत आहेत कोल्हापुरातून. दिलीप पाटील हे मराठा प्रश्नांचे अभ्यासक, मराठा समन्वयक म्हणून आपल्याला परिचित आहेत. चर्चेची सुरुवात आपण पटकन करण गायकर यांच्यापासून करतोय. करणजी, मला आपल्याला कुठलाही प्रश्न विचारण्यापूर्वी एक छोटीशी विनंती करायची आहे. आपला चेहरा बऱ्यापैकी निळा दिसतोय, प्रकाशाच्या संदर्भात काही अडचण झालेली दिसते, आपण त्यात नंतरच्या टप्प्यात सुधारून घ्या. आत्ता आपल्यासाठीचा पटकन प्रश्न उपस्थित करतो तो असा आहे की ज्या स्थितीमध्ये आत्ता ही भेट झाली, ज्याची चर्चा आपण करायला घेतलेली आहे, त्या भेटीची गरज काय होती? छगन भुजबळांना छत्रपती संभाजीराजे भेटीला का गेले? नक्की कोणी कोणाला बोलवलं? निश्चित आपल्याला मी या ठिकाणी सांगू इच्छितो, मागील काही काळामध्ये नाशिकला मूक आंदोलन झालं होतं. मूक आंदोलनामध्ये स्वतः पालकमंत्री भुजबळ साहेब हे त्या ठिकाणी आले होते. मराठा समाजाला त्यांनी पाठिंबा दिला होता आरक्षणाच्या भूमिकेवर. दुसरी गोष्ट, त्यावेळी त्यांनी छत्रपती संभाजीराजांना निमंत्रित केलं होते की राजा आपण माझ्याकडे चहा पाण्याला यावं. त्यावेळेस काही शक्य झालं नाही. मध्यंतरीच्या काळातही एक दोन वेळा त्यांच्याकडनं निरोप आले तरी शक्य झालं नाही. परंतु कालची भेट हिला एक विशेष महत्व होतं की छत्रपती शाहू महाराजांचा 100वा स्मृती शताब्दी महोत्सव हा जगभर व्हावा. 6 तारखेला तो दिवस आहे आणि मग
भुजबळ साहेब हे शाहू फुले आंबेडकरांच्या छत्रपतींच्या विचाराला धरून राजकारण करतात, समाजकारण करतात. मग त्यांची पुन्हा एकदा चर्चेचं भेटीचं निमंत्रण आलं आणि छत्रपती संभाजीराजेंनी त्यांची भेट घेतली. मला हेच कळत नाही की जरी भुजबळ साहेबांचे मतप्रवाह वेगळे असतील, छत्रपतींचे वेगळे असतील, परंतु छत्रपती संभाजीराजे हे स्वतःला बहुजनांचे नेतृत्व म्हणतात. त्यांनी कधीही मराठ्यांचं नेतृत्व मी करतो असं बोललं नाही. सतत ते प्रत्येक त्यांच्या भाषणात जर आपण बघितलं तर मी बहुजनांचं नेतृत्व करतोय, मराठ्यांचं प्रतिनिधित्व मी करतोय, मराठ्यांचे फक्त हक्काचं आरक्षण छत्रपती शाहू महाराजांनी जे दिलं होतं, छत्रपती शाहू महाराजांचे विचार आहे. छत्रपती शाहू महाराजांनी ज्या पद्धतीनं समाजाचा गाडा चालवला त्याच पद्धतीनं त्यांच्या रक्ताचा आणि विचाराचा वारस म्हणून मी चालवावा, बर याच्यासाठी त्यांनी मागील काळात मी माझं पुरं होऊ दे जी याच्यासाठी मागच्या काळामध्ये त्यांनी अनेक राजकीय नेत्यांच्या भेटी घेतल्या. मग भुजबळांची भेट घेतल्यानंतर, भुजबळ साहेबांची भेट घेतल्यानंतर पोटसूळ उठण्याचं कारण काय झालं मला काहीच कळालं नाही. करण गायकर भुजबळ पोटशूळ उठलाय हे आपल्यापर्यंत पोहोचलेलं दिसतंय. कुठे व्यक्त झाली ही भावना? करणजी, आपल्याला विचारलं. करण गायकर यांचा नेमका इंटरनेट कनेक्टिव्हिटी अर्थात ज्या माध्यमातून ते जोडले गेलेले आहेत त्याचा संपर्क तुटताना दिसतोय. करण गायकर, माझा आवाज येतोय आपल्याला? आपण बोलत असताना जो शेवटचं वाक्य वापरलं ते फार महत्वाचं आहे की भुजबळ आणि छत्रपती संभाजीराजे भेटले तर त्याचा एवढा पोटशूळ उठायची गरज काय? त्याचं उत्तर आपल्याकडून मिळेल का की नक्की हा पोटशूळ उठलाय हे तुम्हाला लक्षात कसं आलं आणि तो उठला असेल तर समाजातल्या कुठल्या टप्प्यावर उठलेला आहे? काही तांत्रिक अडचणी येताना दिसत आहेत. करण गायकर यांचा संपर्क नेमका मुद्द्यावर तुटलेला आहे. मला वाटतं आपल्याकडे या निमित्तानं असलेल्या इतर मान्यवरांनाही पटकन बोलतं करू. थोड्या वेळाने करण गायकर जोडले जातील तेव्हा एकदा परत त्यांच्यापर्यंत पोहोचू. आबासाहेब पाटील, आपल्यापर्यंत करण गायकर यांनी मांडलेला मुद्दा पोहोचलेला असेल. आपलं उत्तर हवंय. पोटशूळ उठलाय त्याची काहीही गरज नव्हती, इतकी ठाम भूमिका संभाजीराजे समर्थक घेतायत. तुमच्या पोटात दुखतंय का आबासाहेब पाटील? तुमच्या दुखत नसेल तर कोणाच्या पोटात दुखतं याचंही उत्तर द्या आबासाहेब. प्रसादजी, मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये हे तेच भुजबळ आहेत ज्यांनी गेल्या 35 वर्षापासून मराठा समाजाला आरक्षणाच्या संदर्भामध्ये विरोध केलेला आहे आणि वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या संघटना उभा करून त्याच्यामध्ये श्रावण देवरे, हरी नरके, लक्ष्मण हाके अशा पद्धतीच्या अनेक लोकांना उभा करून मराठा समाजाच्या विरोधामध्ये बहुजन समाजाला भडकवण्याचं काम केलं. त्याच्यामध्ये स्वतःच्या राजकारणासाठी 12 बलुतेदारांना वापर करून घेतला, मराठ्यांच्या विरोधामध्ये भडकवण्याचं काम केलं, भटक्या विमुक्तांचा वापर करून घेतला. परंतु या बहुजन करत कोणत्याही ओबीसी समाजातल्या लोकांना तुम्ही न्याय दिला का? की आजपर्यंत हेच ते भुजबळ आहेत की ज्यांनी दिल्लीमध्ये महाराष्ट्र सदनचा भ्रष्टाचार केल्यानंतर 2.5 वर्ष ते जेलमध्ये गेले. त्याच्यानंतर समाजामध्ये मराठा ओबीसी सामाजिक तेढ निर्माण करण्याचं पाप हे या नाशिकच्या पालकमंत्र्यांनी छगन भुजबळांनी केलेलं आहे. मग हे छत्रपती शाहू महाराजांचे विचारांचे वारसदार कसे होऊ शकतात असा एक माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला. बरं आबासाहेब, पटकन या मुद्द्यावर पटकन आबासाहेब यावरचा एक आणखीन मुद्दा पटकन आपल्यासाठी उपस्थित करतो. आपल्याला अत्यंत वेगानं अनेक मुद्द्यांना स्पर्श करायचा आहे. करण गायकर म्हणतायत की पोटशूळ उठण्याचं कारण काय? करण गायकरांनी या मांडलेल्या मुद्द्याला आपण उत्तर देण्याचा प्रयत्न केला की ज्यांनी मराठा आरक्षण मिळू नये याच्यासाठी गेले अनेक वर्ष प्रयत्न केले त्यांना शाहूंचा वैचारिक वारस ठरवण्याची गरज होती का? याच्यावरचं उत्तर आपल्याला आपल्यासोबत असलेल्या छगन भुजबळ समर्थक आणि समता परिषदेचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर दराडे अधिक उत्तमपणे देऊ शकतील असं मला वाटतं. दराडेजी, मूळतः महाराष्ट्रामध्ये संत छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू, महात्मा फुले ही जी विचारधारा आहे त्या विचारधारेचा एक धागा आहे आणि त्या विचारधारा पुढच्या काळामध्ये विकसित होत गेली. संभाजीराजे छत्रपती महाराज हे राजर्षी शाहूंचे वारसदार आहेत. तर भुजबळ साहेब या आरक्षणाच्या लढ्यामध्ये सातत्याने लढत असताना ते देखील फुले शाहू आंबेडकर विचारसरणीचे वारसदार असल्यामुळे या दोघांची जी भेट आहे एक ऐतिहासिक भेट आहे आणि महाराष्ट्रामध्ये बहुजन समाजामध्ये
सलोखा सौहार्द निर्माण करण्याचा संदेश देणारी आहे. त्यामुळे मला वाटतं या भेटीकडे आपण एका चांगल्या दृष्टीने पाहणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, आता इतक्यात सांगितलं की भुजबळ साहेबांनी मराठा आरक्षणाला विरोध करण्याच्या बाबतीत सांगितलं, तर भुजबळ साहेबांनी आणि त्यांचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसने किंवा समता परिषदेने कधीही मराठा आरक्षणाला विरोध केला नाही. उलट पक्षी ज्ञानेश्वर दराडे, छत्रपती आपण संभाजीराजे असा दावा करताय की समता परिषदेनं कधीही मराठा आरक्षणाला विरोध केला नाही, पण मग समता परिषद मराठा आरक्षणाच्या बाजूने मैदानात उतरली असं कधी दिसलं? 100% ज्या वेळेस छत्रपती संभाजीराजे नाशिकमध्ये मूक आंदोलनाच्या बाबतीमध्ये आले होते, त्यावेळेस स्वतः माननीय छगनरावजी भुजबळ साहेब या आंदोलनामध्ये सहभागी झाले. आणि त्यामुळे मला वाटतं ओबीसी, मराठा, एससी, एसटी, एनटी या सगळ्या समाजामध्ये एक चांगला संदेश या भेटीमुळे दिलेला आहे. बर, दोघंही आपण असं सांगताय की आरक्षणाच्या- नाशिकमध्ये जेव्हा आंदोलन झालं त्यावेळेला भुजबळ समर्थनात उतरले होते. दिलीप पाटील, या दाव्याला मराठा समाज स्वीकारणार आहे का? पहिली गोष्ट जरा व्यवस्थित मी विस्तृत बोलतो यावर. जी, पहिली गोष्ट, ज्यावेळी क्रांती मोर्चे निघाले त्यावेळी समता परिषदेच्या विरोधात मोर्चे काढले का? पहिला प्रश्न हा प्रश्न मी त्याचबरोबर दुसरं, जे हरिभाऊ रावड आणि मंडळी भुजबळांचे लोक मराठा आरक्षणाच्या विरोधात हायकोर्टात मोठे वकील लावून लढत होते का नव्हते? हा वडे लढत होते त्यावेळी. कारण पूर्वीचं मराठा आरक्षण हे 50%च्या बाहेरच होतं. ओबीसीना कुठलाही धक्का लागत नव्हता. त्यावेळी यांनी करोडो रुपये लावले आणि मराठा आरक्षण विरोधात भूमिका घेतली. तिसरी गोष्ट, ज्या ज्यावेळी मराठा आरक्षणचा विषय येईल त्यावेळी प्रत्येक वेळी भुजबळ साहेबांचं स्टेटमेंट बघा की आम्ही कुठल्याही परिस्थितीत मराठ्यांना ओबीसी मधलं कुठल्याही याच्यात येऊ देणार नाही. हे काय, ओबीसी हा प्रवर्ग आहे तरी देखील भुजबळ साहेबांनी विरोध केला. प्रत्येक ठिकाणी विरोध केला. ज्यावेळी गरज नव्हता त्यावेळी विरोध केला. मराठ्यांचे जे सांगतो, मराठा आरक्षण आणि मराठ्यांचे जे काही पहिले दोन शत्रू आहेत, वडट्टीवार आणि दुसरे छगन भुजबळ, तर हे दोन आहेत. आता आमचे मित्र करण गायकर साहेब म्हणले की पोटशिव नाही आहे. आमचं महत्वाचं यातला मुद्दा असा आहे, राजे राजकारणी आहेत, राजेंना स्वातंत्र्य आहे, त्यांनी कुठेही जावं, कुणाला भेटावं, आमचं त्याबद्दल काही नाही. कारण ज्यावेळी मराठाच्या आरक्षणाचा मुद्दा आणि मराठा, एक मिनिट मला बोलू द्या. ही चर्चा काही मराठा आरक्षण किंवा ओबीसीच्या आरक्षणाच्या संदर्भात घेतली नाही. ही भेट नाही, त्यावेळी ओबीसी मराठा आरक्षणची त्यावेळी प्रेस कॉन्फरन्स मध्ये असं सांगितलं गेलं, बघा ना, त्याच्यात सांगितलं गेलं की ओबीसी आणि पत्रकार परिषदेमध्ये प्रश्न विचारला गेला. दिलीप पाटील साहेब, आपण पत्रकार विषय ऐकून घ्या. तुम्हाला जेव्हा पत्रकार परिषदेमध्ये वेगळा प्रश्न विचारला उत्तर देणार नाही का? मग त्याला उत्तर देताना सुरुवातीला स्पष्ट केलं होतं की मी आजची भेट ही सदिच्छा भेट आहे आणि छत्रपती शाहू महाराजांचा 100वा स्मृती दिन आहे. तो जगभर पसरावा. आणि भुजबळ साहेब हे नाशिक जिल्ह्यात मराठा आरक्षणचा विषय कशासाठी घेतला गेला? पत्रकारांनी विचारलं, लोकशाही आहे, पत्रकारांनी काय प्रश्न विचारावा ही लोकशाहीमध्ये असतं. पाटील साहेब, तुम्हाला लोकशाही म्हणून सांगतो, त्याला उत्तर देताना नाही काय जर म्हणले असते की भुजबळांचं आमचं मराठा आरक्षणावर काही एकमत नाही आहे म्हणलं असतं तर छत्रपती असं कसं बोलू शकता? पाटील साहेब, हे तुम्ही आम्ही बोलू शकता, छत्रपती बोलू शकता का? त्याच्यावर तुम्ही परत राजकारण केलं असतं. मग याच्यात एक हस्तक्षेप माझ्याकडून आहे. आपल्याला शब्दाला शब्द लावत गेलो तर आपला वेळ पुढे जाईल. मला करण गायकर आपल्यालाही विचारायचा आहे एक प्रश्न, त्यानंतर ज्ञानेश्वर दराडे आपल्यालाही विचारायचा आहे. पटकन मी करण गायकर आपल्याला प्रश्न असा विचारतो की सगळ्यात मोठी ठिणगी कुठल्या वाक्यानं पडली? तर राजर्षी शाहूंचे वैचारिक वारस छगन भुजबळ आहेत. या छत्रपती संभाजीराजेंच्या वाक्यानं सगळ्यात मोठी ठिणगी पडली आहे समाजात असं वाटतं आपल्याला, करणजी? अजिबात नाही. हे बघा, छत्रपती संभाजीराजेंची भूमिका पहिल्यापासून आहे की मी बहुजनांचं नेतृत्व करतो. बहुजनांचं नेतृत्व करत असताना वेगवेगळ्या घटकांमध्ये जे लोक चांगल्या पद्धतीनं काम करत असतील त्या लोकांना शाहू महाराजांनी असेल, छत्रपती शिवाजी महाराजांनी असेल, धर्मवीर छत्रपती संभाजीराजेंनी असेल की राजश्री शाहू महाराजांनी असेल, या सगळ्या लोकांनी
आपल्या बरोबर काम करणाऱ्या लोकांबरोबर त्यांना शाबासकीची थाप दिली असेल, त्यांची प्रशंसा केली असेल. भुजबळ साहेबांबद्दल काय म्हटले राजे? मी जरी रक्ताचा वारस आहे, परंतु भुजबळ साहेबांनी शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा वारसाही चालवलाय, त्यापेक्षा माझ्यापेक्षा ते ज्येष्ठ आहेत. मग याच्यात एक पुढचा प्रश्न पटकन उपस्थित होतो. करण गायकर, माझा प्रश्न आपल्याला आहे की जे बहुजनांचं नेतृत्व करतात त्यांनी जातीय आरक्षणाचा आग्रह धरावा का सोडावा? नाही, एक लक्षात घ्या, बहुजनांचं नेतृत्व करता म्हणजे जी आबा संधी देतो आपल्याला. एक मिनिट थांबा फक्त. करण गायकर यांची भूमिका पूर्ण होऊ द्या, मग आबासाहेब आपल्याला बोलायची संधी देतो. करण गायकर, आपण उत्तर देणार आहात. बहुजनांच्या नेत्यांनी जातीय आरक्षणाची लढाई नेतृत्वात पुढे न्यावी का? एक लक्षात घ्या, मी परत आबासाहेब मी बोलू का? बोला बोला बोला, तुम्हीच बोलताय, आम्ही ऐकतोय, बोला. छत्रपती संभाजी राजेंनी जातीची किंवा हे जे तुम्ही समीकरण म्हणताय हे कधी केलेलं नाही. मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे, त्याचबरोबर ते प्रत्येक वेळी म्हणतात ज्या ज्या समाजाला माझी गरज पडेल त्या समाजासाठी मी माझे सर्व प्रयत्न करेल. आज मराठा समाजाने त्यांना सांगितलं की त्यांना वाटतंय की मराठा समाज हा आरक्षणापासून वंचित राहतोय, आणि छत्रपती शाहू महाराजांचा जर मी विचाराचा आणि रक्ताचा वारस असेल तर जी भूमिका शाहू महाराजांची होती तीच भूमिका छत्रपती संभाजीराजे ह्या काळामध्ये निभावताय, येणाऱ्या काळामध्ये सुद्धा निभावतील. बहुजनांचं नेतृत्व म्हणताना मराठ्यांवर अन्याय होत असेल तर त्या मराठ्यांना न्याय देण्यासाठी त्यांनी जो लढा उभा केला, याला जातीय रंग देण्याचा कोणीही प्रयत्न करू नये. तसा प्रयत्न आपण उत्तर घेऊयात. आबासाहेबांना प्रतिवाद करायचा आहे, काही मुद्दे दिसतात त्यांचे. आबासाहेब, आपल्यासाठी पूर्ण 1 मिनिट आहे. प्रसादजी, मला करण गायकरांना एक प्रश्न विचारायचा आहे. जे आता त्यांनी सांगितलं भुजबळांच्या बाबतीत, भुजबळ हे बहुजनांचे नेते आणि फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचे पाईक म्हटलं गेलं त्या ठिकाणी, तर हेच भुजबळ आहेत की त्यांच्या ओबीसीचं प्रतिनिधित्व करत असताना ते 12 बलुतेदारांना किती प्रतिनिधित्व दिलं, भटक्या विमुक्तांना किती दिलं, आणि मराठ्यांच्या वरती किती त्यांनी पोटशोळ उठवून मराठ्यांचं किती मोठं 35 वर्षात वाटोळं केलं. आणि तुमच्या लेखी तुम्हाला जे आता वाटतंय की फुले शाहू आंबेडकरांचे वारस आहेत, तर हे जरा कोणत्या अँगलनं वारस आहेत हे जरा समाजाला आम्हाला पण जरा समजून सांगितलं तर बरं होईल. करण गायकर, आपलं उत्तर अपेक्षित करतो याच्यावर, आणि त्याच मुद्द्यावर थोड्या वेळाने ज्ञानेश्वर दराडे यांनाही बोलतं करतो. आता मुद्दा कळीचा मराठा समाजातल्या प्रतिनिधींच्याकडून उपस्थित होतोय की छगन भुजबळ हे शाहूंचे वैचारिक वारसदार आहेत. कसे? पहिल्यांदा करण गायकर आपण 30 सेकंदात सांगा, ज्ञानेश्वर दराडेंच्या ते बोलतील त्यानंतर. हे बघा, भुजबळ साहेबांची मराठा आरक्षणाची विषयीची भूमिका काय आहे ही वेगळी आहे, परंतु शाहू फुले आंबेडकरांचा त्यांनी आतापर्यंत कुठेही अनादर केलेला नाही. त्यांचे विचार त्यांनी मांडलेले आहेत. ठीक आहे, निश्चितपणे मराठा आरक्षणावर त्यांचं आमचं जमत नसेल. तुम्ही बोलताय ते श्रावण देवरे, हरी नरके या सगळ्या लोकांनी एवढं समाजाच्या विरोधामध्ये आगपाकड केले, बहुजन समाजामध्ये विष पेरलं गेलं, हे विष पेरलं गेलं त्या ठिकाणी. छत्रपती संभाजीराजांची कालची भेट ही छत्रपती शाहू महाराजांच्या 100व्या स्मृती दिनाच्या निमित्तानं होती. छगन भुजबळ साहेब हे नाशिकचे पालकमंत्री आहेत आणि संभाजीराजेंचा मानस आहे का जगभर ही हा स्मृती शताब्दी सोहळा झाला पाहिजे. पालकमंत्री जर नाशिकचे भुजबळ साहेब असं या ठिकाणी त्यांची भेट घेणं याच्यात गैर काय? आम्हाला त्यांचा विरोध नाही, त्यांनी कुणाचीही भेट घ्यावी. कारण मराठा आरक्षणचा जो विरोध करतं, जे विरोध करणाऱ्या व्यक्तीला मराठा आरक्षण बद्दल तुम्ही प्रेस कॉन्फरन्स मध्ये कसं काय बोलता? आम्ही हे विचारतो तुम्हाला. भुजबळ हे शाहू महाराजांच्या विचारांचे वारस कसे, बहुजनांचे नेते कसे, ह्याच्यावरती आम्हाला प्रश्न आहे की ज्या छगन भुजबळाने उभं आयुष्य मराठा समाजाची बदनामी केली, ज्या समाजाचं वाटोळं करण्याचं आबासाहेब 1 मिनिट. आबासाहेब, या मुद्द्याला तुम्ही वारंवार उपस्थित करताय की भुजबळांच्याकडून मराठा आरक्षणाला सातत्यानं विरोध झाला, मराठा आरक्षणाचा लढा पुढे जाणार नाही, याच्यासाठी त्यांनी काही माणसं जन्माला घातली, ती माणसं पेरली आणि सिस्टम चालवली, ज्याच्यामध्ये तुम्ही हरी नरकेंचं नाव वारंवार घेता आहात. एक संधी ज्ञानेश्वर दराडेंना उत्तर देण्याची या निमित्तानं आपल्याला द्यावी लागेल. आपण एकदा सुस्पष्ट करा, नक्की भुजबळांबद्दल आपले आक्षेप काय आहेत? भुजबळ मराठा आरक्षणाला आडवे जातात असं तुम्ही सांगता, 2 उदाहरणं द्या, त्याच्यावर उत्तर घेऊयात आपण ज्ञानेश्वर दराडे यांच्याकडून. बोला आबासाहेब. ज्या वेळेला मराठा आरक्षणाचा विषय आला, हे तेच भुजबळ आहेत की मराठा आरक्षण विषय वेगळा आहे,
ओबीसीच्या आरक्षणाचा कोणताही विषय नव्हता. आरक्षण मागण्याचा या संविधानामध्ये प्रत्येकाला अधिकार आहे. कोणत्याही समाजाला आरक्षण मागू शकतं. त्याच्यासाठी तो आपल्या आपल्या समाजाची लढाई उभा करू शकतो, लोकशाही मार्गाने आंदोलन करू शकतो. पण ज्या ज्या वेळेला मराठा आरक्षणाचा विषय आला त्या वेळेला हे तेच भुजबळ आहेत की ज्यांनी समाजामध्ये मराठ्यांच्या विरोधामध्ये ओबीसीचे मोर्चे काढले, ओबीसीचे मेळावे घेतले आणि ह्यांनी सांगितलं की ओबीसी मध्ये मराठ्यांना येऊ द्यायचे नाही का, ओबीसीची जागिरी यांच्या घरात दिलेली आहे का, ओबीसी यांच्या घरातून निर्माण झालेला आहे, की ह्याचं उत्तर द्या ना. की आज ज्या पद्धतीने सुप्रीम याच्यावर ज्ञानेश्वर दराडे बोलतात, तुमच्या मुद्द्याचा प्रतिवाद ज्ञानेश्वर दराडेंना करायचा आहे. जी सेकंड द्या. मूळतः वेळेला सुप्रीम कोर्टाचा विषय आला, हायकोर्टचा विषय आला, हे तेच भुजबळ आहेत की वकिलांची फौज उभा करून मराठा आरक्षण रद्द करण्यासाठी सगळ्यात मोठा मराठा द्वेष्टा हा तोच छगन भुजबळ आहे. हे ठामपणे मी एक मराठा समाजातला कार्यकर्ता म्हणून आवर्जून या चॅनेलच्या माध्यमातून समाजामध्ये जाहीरपणे सांगतो. ठीक आहे, सत्य आहे, ते सत्य कधी आबासाहेब लपून राहत नाही. आबासाहेब मुद्द्याला उत्तर येऊ द्या. सातत्याने विरोध केलेला आहे. आबासाहेब मुद्द्याला उत्तर येऊ द्या. ज्ञानेश्वर दराडे उत्तर देतील आपल्याला. शाहू महाराज हे मूळतः सर्वांचे आहेत. त्यामुळे त्यांचे विचार जो अवलंबील तो शाहू महाराजांच्या विचारांचा वारसदार होईल. आणि ते कोण आहेत कोण नाही त्याच्यावरती बंधन आणण्याचा कुणाला. जी दराडेजी, बोलता बोलता आपला आवाज जातोय, इंटरनेट खराब दिसतंय आपल्या इथला, आपण आपला मुद्दा पूर्ण करावा. हे अशा पद्धतीनं मांडलं जात आहे. भुजबळ साहेबांचा मराठा आरक्षणाला विरोध आहे अशा पद्धतीची जी काही या ठिकाणी मांडलं जातं तर ते अतिशय चुकीचं आहे. भुजबळ साहेबांनी मराठा आरक्षणाला कधीही विरोध केलेला नाही. मूळतः हे ओबीसी आणि मराठा समाज, मला बोलू द्या, आपण 20 मिनिटं बोललेले आहात, आम्हाला जरा थोडीशी बोलण्याची संधी द्या. ओबीसी आणि मराठा समाज यांच्यामध्ये कुठेतरी सलोखा निर्माण होतोय, कुठेतरी या दोन्ही घटकांच्या बाबतीमध्ये नेतृत्व करणारे लोक एकत्र येत आहेत आणि महाराष्ट्रातील समाजामध्ये लोकांमध्ये एक चांगला संदेश जातोय. त्याला कुठेतरी त्याला कुठेतरी गालबोट लावण्याचं काम कुणीही करू नये. दिलीप पाटील एक मिनिट, त्याला कुठेतरी गालबोट निर्माण होतोय, तो जो सलोखा निर्माण होतोय, कुठेतरी सलोखा निर्माण होतोय, निर्माण होतोय, त्याला कुठेतरी गालबोट लावू नये अशी माझी विनंती आहे. गालबोट म्हणजे ओबीसी मधल्या ज्या माळी आणि बाकीच्या ज्या जाती आहेत ज्या बेकायदेशीररित्या घुसवल्या त्याबद्दल काय बोलत नाहीत भुजबळ साहेबांनी. आणि आता दराडे साहेब त्याबद्दल जरा खुलासा करा ना. ज्या जाती ऑलरेडी सदन आहेत, जे केपेबल नाही, ज्यांचा कोणताही डाटा नाही, त्या जाती ओबीसी मध्ये आरक्षण घेतात. मराठा समाजाचा डाटा आहे. आज मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे. त्या ठिकाणी आपण विरोध करता. त्याबद्दल आपली भूमिका बोला. इम्पेरिकल डेटा जमा करण्याचं काम राज्य सरकारचं चालू आहे. त्याच्यासाठी एक समर्पित आयोग त्यासाठी नेमण्यात आलेला आहे आणि इम्पेरिकल डेटा जमा होत आहे. त्याच्यानुसार आरक्षणाच्या बाबतीतला निर्णय सर्वोच्च न्यायालय घेणार आहे आणि तो न्यायप्रविष्ट विषय आहे. ज्ञानेश्वर दराडे, आपण जी भूमिका मांडत आहात ती न्यायालयीन प्रक्रियेशी निगडीत आहे आणि ती याच्यासाठी बऱ्यापैकी लांब चालणारी प्रक्रिया आहे, कारण त्याच्यातले अनेक टप्पे यायचे आहेत. इथे आक्षेप कुठल्या मुद्द्यांवर आहेत? छत्रपती शाहूंचा राजकीय वारस कोण याची चर्चा नाही, पण त्यांचे वैचारिक वारस छगन भुजबळ आहेत अशी पदवी बहाल करण्याची गरज छत्रपती संभाजीराजेंना आत्ता का पडली आहे याच्यावर उत्तर घ्यावं लागेल. करण गायकर, राज्यसभेची मुदत संपत आल्याच्या निमित्तानं हे होतंय का? हे बघा, या अशा वावड्यांना काही जागा नाही आमच्याकडे. राज्यसभेची मुदत संपली, याची मुदत संपली, त्याची ज्यांना काही बोलायचं त्यांना बोलू द्या. त्यांच्याकडे छत्रपती ही फार मोठी पदवी आहे आणि छत्रपती संभाजीराजे हे निष्कलंक आणि व्यवस्थितपणे काम करणारे, प्रत्येक गोष्टीचा विचार करणारे आहेत. शाहू महाराजांच्या बद्दल भुजबळ साहेबांची जी काही भूमिका आहे पहिल्यापासून ती सगळ्या जगाला माहिती आहे. मराठा आरक्षणाची ही चर्चा नाही, त्याच्यामुळे मी भुजबळ साहेबांच्या बद्दल मराठा आरक्षणाचा इथं कुठे उल्लेख करणार नाही. जे काही दोन माझे सहकारी मित्र बोलतायत ते एक पुण्याला आणि कोल्हापूरला आहे, मी नाशिकमध्ये आहे. भुजबळ साहेबांच्या आमच्या याच्यावर अनेक वेळा संघर्ष झालेला आहे. विषय तो आजचा नाही. आजचा विषय काय आहे? छत्रपती भुजबळ साहेबांची घेतली. मी तेच सांगतोय की हे खासदारक्या बिजदारक्या सोडावं, असे 56 खासदारक्या वळून सोडतील संभाजीराजे. हे कशा आणि खासदारकी त्यांनी
सत्कर्मी लावलेली आहेत. ती गड किल्ल्यांसाठी, मराठा आरक्षणासाठी असेल, शोषित वंचितांच्या न्याय हक्कासाठी असेल, याच्यासाठी त्यांची खासदारकी गेली. त्यांनी काय ऐशो आरामासाठी ती खासदारकी घेतली नव्हती. छत्रपती म्हणून शाहू महाराजांचा 100वा स्मृती शताब्दी दिवस हा जगभर चांगला साजरा व्हावा. मी मगाच्या धरून तेच सांगतोय, पण कोणी ऐकून करण काय कर, एक मिनिट ऐकून घ्या. तुम्ही बोलले बरोबर आहे ना, पण आता सध्याचा जो विषय आहे, संभाजीराजाने कुणाला भेटावं कुणाला, ते त्यांचा प्रश्न आहे आणि त्याच्या भेटण्याचा आमचा आक्षेप नाहीये. आक्षेप एवढाच आहे की छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांचे वारस कसे हे तुम्ही पटवून सांगा समाजाला, आणि माफी मागा समाजाची. तुम्ही कार्यकर्ता म्हणता ना राजांचे, तुम्ही मागा ना. आम्हाला काय कोणाची माफी मागायची गरज नाही. आम्ही काही चुकीचं 100व्या शताब्दी सोहळ्याला भुजबळ साहेब हे पालकमंत्री, नीट ऐकून घ्या. भुजबळ साहेब हे नाशिकचे भुजबळ साहेब आहेत ना, बरोबर आहे ना, भुजबळ साहेब आहेत ना, माफी मागायला होता म्हणजे भुजबळ साहेब पालकमंत्री आहेत, सगळं बरोबर आहे. परंतु ज्यांनी उभं आयुष्य मराठा समाजाला विरोध केला, आयुष्य मराठा समाजाला विरोध, कसे शाहू महाराजांच्या विचारांचे पाय कसे होऊ शकतात? तुम्ही कधी आले हो भुजबळांकडे आंदोलन करायला? त्या भुजबळांच्या विरोधात आम्ही आंदोलन केले. तुम्ही आम्हाला भुजबळ शिकू नका. संभाजी राजांची भूमिका आजची काय आहे झालं पाहिजे या संदर्भात आंदोलन केले, मग आता समर्थन का करताय? कशाला हे विस्त विचार करतात? या गोष्टी सोडून द्या तुम्ही सगळे. संभाजी राजांची भूमिका पालकमंत्री आहेत. 100वा ऐका स्मृती शताब्दी सोहळा चांगला झाला पाहिजे. प्रशासकीय यंत्रणा कोण चालवतो? पालकमंत्री चालवतात. आणि पालकमंत्री या नात्यानं नाशिकशी शाहू महाराजांचे जवळचे संबंध आहेत. विषय काय घेतला गेला? दिलीप पाटील साहेब ऐकून घ्या. भेटायला आमचा विरोध नाही, कारण भेटायला विरोध नाही. मंत्री म्हणून भेटू दे. आपण कोण लागून गेलो संभाजीराजांना सांगणारे? काय आमचं फक्त आमचा आक्षेप आहे ना, कारण मराठा आरक्षण बद्दल आम्ही आक्षेप घेऊ शकत नाही. भुजबळ मराठा आरक्षणचे विरोधक नाही. सांगू नका. मी तुम्हाला काय सांगतो, मराठा आरक्षणचे भुजबळ विरोधक नाही. राजश्री शाहू महाराज तुम्हाला कळाले नाही, त्यांचे महाराज तुम्हाला कळत नाही. कृपया आपण तसं नाही. पहिली गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला हे समजायला पाहिजे. आणि माफी मागायला होता. तुम्ही कोण जागीरदार लागून चालले आम्हाला माफी मागायला लावायला? एकच मिनिट. आपला एकूणच या सादरीकरणाच्या दरम्यान काही चुकून शब्द वेगळा निघून जाऊ नये म्हणून मी आता इथे हस्तक्षेप करतोय. मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. आपण असं म्हणता आहात की या संपूर्ण प्रकरणामध्ये, करण गायकर ऐकताय आपण? माझा प्रश्न ऐका. आपण असं म्हणता आहात की राजर्षी शाहूंची येणारी स्मृती शताब्दी ही अधिक उत्तमरित्या साजरी व्हावी, योग्य पद्धतीने त्यांचा विचार जनमानसात रुजावा, अधिक वाढावा, याच्यासाठी ही भेट झाली. छोटा प्रश्न आहे, जर समजा हे छत्रपती राजर्षी शाहूंच्या शताब्दीच्या निमित्तानं असेल तर मग ती भेट घेण्याच्यासाठी आणखी उच्चपदस्थ व्यक्तींना का भेटलं गेलं नाही? काल नाशिकमध्ये होते. काल नाशिकमध्ये असताना भुजबळ साहेबांचा निरोप आला होता की भेटायला यावं, आणि योग्य वेळ होती भेटण्याची. मराठा आरक्षणाच्या संदर्भात छत्रपती कधी भुजबळ साहेबांना भेटायला जाणार नाही. आणि बरं त्याच्याही पलीकडं मला अजून पुढे असं म्हणायचंय, जर एखाद्या वैचारिक विचारांच्या लोकांची भेट होत असेल तर त्याच्यात अयोग्य काय? आणि भुजबळ साहेबांचा आमचा संघर्ष नवीन नाही काते साहेब, आमचा पहिला संघर्ष आहे. आम्ही ते यावेळेस मी का बोलत नाहीये, आमचा इतिहास जरा जाणून घ्या. आम्ही आजही भुजबळ साहेबांनी काल संभाजीराजांनी भेट घेतल्यानंतर आज भुजबळ साहेबांनी बैठक घेतली आणि बैठकीमध्ये त्यांची आज फेसबुकची आपण पोस्ट पाहिली तर बघा, त्यांनी त्याच्यामध्ये अनेक उल्लेख केला की शाहू महाराजांची जयंती ही रौप्य स्मृती शताब्दी महोत्सव हा रौप्य पद्धतीने झाला पाहिजे. याच्यासाठी सगळ्यांनी तयारी लागा. गावगाव त्याचा महोत्सव शताब्दी महोत्सव झाला पाहिजे. मला या निमित्तानं दिलीप पाटलांना संधी द्यायची. आज दिलीप पाटील आपण बोलताना बऱ्याच वेळा खोकताय, तुमचा मुद्दा त्यामुळे अडतोय. एक छोटासा मुद्दा 30 सेकंदात पूर्ण करा. करण गायकर यांनी ज्या पद्धतीनं भेटीचं कारण, भेटीचं निमित्त, भेटीचा उद्देश स्पष्ट केलेला आहे, यानंतर हा वाद पुढे टिकणार आहे? पहिली गोष्ट एक लक्षात घ्या, जे शाहू महाराजांच्या ज्या काही जन्मशताब्दीसाठी जे हे करायला लागले त्याबद्दल आमचा आक्षेप नाही आहे. भुजबळांना त्यांनी बाकीच्या राजकीयसाठी भेटलं तरी देखील आमचा आक्षेप नाही. आमचा आक्षेप एकच आहे की त्या ठिकाणी मराठा आरक्षणावर चर्चा, आणि त्यानंतर एखाद्या ते करण म्हणतात त्या पद्धतीनं प्रेसला विचारल्यानंतर मराठा आरक्षणावर चर्चा झाली आणि त्यात एक वाक्य पण आलं अशा पद्धतीनं की मराठा आरक्षण ओबीसी मधनं, ओबीसी आणि मराठा समाज एकत्र आहे आणि जे काही मराठा समाजातले लोक ओबीसी मधनं आरक्षण मागतात
ते एक कमी लोक आहेत आणि ते समाजात भांडण लावतात ह्या विधानाला, आणि ह्याला आमचा आक्षेप आहे. बर मग याच्यावर एक पटकन ज्ञानेश्वर दराडे आपलं संभाजीराजेंनी- उत्तर घेतो. ज्ञानेश्वर दराडेंचं उत्तर घेतो. ज्ञानेश्वर दराडे, ही भूमिका सुस्पष्ट आहे का? तशा पद्धतीनं ती पत्रकार परिषदेत आल्याच्या नंतर छगन भुजबळांच्याकडून झालेलं आणि उपस्थितांच्याकडून झालेलं वक्तव्य हे आता प्रमाण मानायचं का समाजाने? मराठा समाजातले समन्वयक नेते या नात्यानं दिलीप पाटलांनी मांडलेल्या भूमिकेबद्दल आपलं म्हणणं. मला वाटतं या ठिकाणी साहेबांवरती फार आरोप केले जात आहेत. साहेब मराठा आरक्षणाचे विरोधक आहेत असा कुठलाही प्रकार नाही. आणि दुसरा विचार असा आहे, चर्चा अशी होते की तेथे आरक्षणाची चर्चा का झाली? अहो, राजर्षी शाहू महाराजांनी या देशात पहिल्यांदा या ठिकाणी आरक्षण दिलं 50%. त्याच्यामध्ये सर्व घटकांना आरक्षण दिलं. जर राजर्षी शाहूंचे वारसदार जर एका ठिकाणी येत असतील तर ते त्या ठिकाणी आरक्षणावरती चर्चा त्यांनी का करू नये? मला कळत नाही. जर समजा ओबीसी समाजाचे काही प्रश्न असतील, मराठा समाजाचे काही प्रश्न असतील, एससी एसटी एनटीचे काही प्रश्न असतील आणि दोन नेते जर एकत्र येऊन त्याच्यावरती चर्चा करत असतील तर मला वाटतं त्याच्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याची गरज आहे. ठीक आहे, आपल्याला वेळेची मर्यादा आहे. आपण प्रत्येकाला नियमित योग्य मर्यादित संधी देणार आहोत. या पातळीवर आबासाहेब पाटील ज्या भेटीच्या बाबतीत आक्षेप उपस्थित होत आहेत ती राजकीय नाही, आरक्षणाच्या संदर्भातली नाही असं वारंवार सांगतायत. करण गायकरांनी सांगितलं, ज्ञानेश्वर दराडेंनी सांगितलं. आता भूमिका समाजातल्या प्रतिक्रिया बदलणार आहेत का? प्रसादजी, मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. संभाजीराजेंनी कुणाला भेटावं ह्याच्याबद्दल कुणाचा आक्षेप नाही. आता दिलीप पाटलांनी आपल्याला सांगितलेलं आहे. आता दराडेंनी सांगितलं की सलोखा. मग याच्यापूर्वी अनेक वेळा राजे त्या ठिकाणी गेले, त्यावेळेला नाही. परंतु ज्या वेळेला नाशिकमध्ये उपोषण झालं, आंदोलनाचा निर्णय घेतला, त्यावेळेला भुजबळ स्वतःहून त्या ठिकाणी का गेले? कारण त्यांना राजकारणाचा विषय येत होता की नाशिक जिल्ह्यातला जो मराठा समाज आहे की हा आपल्या विरोधात उभा राहतो की काय. ह्याच्यानंतर मग त्यांना कळलं की आता नाशिकमध्ये वारंवार संभाजीराजे यायला लागले, त्या ठिकाणी आंदोलन व्हायला लागले, म्हणजे हे आमच्या विरोधामध्ये जाणार आहे. आणि या अनुषंगानेच कुठंतरी याच्यावर मग एक पटकन राजकीय प्रतिक्रिया लागेल. एक पटकन राजकीय प्रतिक्रिया लागेल. आबासाहेब, वेळेची मर्यादा आहे. ज्ञानेश्वर दराडे, मराठ्यांची मतं आपल्या विरोधात जाऊ नये याच्यासाठी भुजबळ प्रयत्न करतायत असा आक्षेप नोंदवला गेला आहे. मतदारसंघातून 50,000पेक्षा जास्त आघाडीने निवडून येतात. कुठल्याही प्रकारचा जातीवाद भुजबळ साहेबांच्या बाबतीमध्ये होत नाही. आरक्षण आणि राजकारण या दोन गोष्टी आपण स्वतंत्ररित्या पाहिल्या पाहिजेत. कारण तो आता पक्ष विरहित कार्यक्रम झालेला आहे. कोणत्याही पक्षाची, महाराष्ट्रातल्या कोणत्याही पक्षाचा ओबीसी आरक्षणाला विरोध नाही आणि मराठा आरक्षणाला विरोध नाही. त्यामुळे या प्रकारचं ध्रुवीकरण करणं, जातीय तेढ किंवा जातीय विष पेरणं या बाबतीत मला वाटतं कुठेतरी काही लोकांनी थांबलं पाहिजे. जी आबासाहेब, वेळेची मर्यादा आहे. आज वेळेची मर्यादा आहे. आपण सर्व मान्यवर चर्चेत सहभागी झालात, आपापलं मतप्रदर्शन केलं, त्याबद्दल मनपूर्वक आभार. लक्षवेधीच्या या चर्चेमध्ये तुर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.